महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत हुपरी शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हुपरी नगर परिषदेकडून अखेर लेखी आश्वासन देण्यात आलं. अखिल भारत हिंदू महासभेचे शहर प्रमुख संजय दादू पाटील यांनी या योजनेतील अनियमिततेच्या निषेधार्थ सुरू केलेल्या उपोषणानंतर नगर परिषद प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आलं. नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या पत्रात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या हुपरी शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबत चर्चा झाल्याचा उल्लेख करण्यात आला. या चर्चेनंतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं पत्रात नमूद आहे. नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पाणीपुरवठा योजनेसाठी ठेकेदारास दिलेल्या 1 वर्ष मुदतीतच काम पूर्ण करण्याचं हमीपत्र संबंधित ठेकेदाराकडून घेण्यात येणार आहे. कामाच्या मुदतीबाबत कोणतीही ढिलाई होऊ नये यासाठी आर्थिक दंडाची तरतूद डिपॉझिट रक्कम गोठणे येणार आहे. पत्रानुसार पाणीपुरवठा योजनेसाठी दिलेली 1 वर्षाची मुदतवाढीत वेळेत काम पूर्ण न करण्याचं हमीपत्र सदर ठेकेदार यांच्याकडून घेण्यात येईल. आता दिलेले 1 वर्ष मुदतीत दररोज 4,000 रुपये प्रमाणे दंड वसूल केला जाणार आहे. पुढील 6 महिन्यापर्यंत काम प्रलंबित राहिल्यास दररोज 5,000 दंड वसूल करण्यात येणार आहे. ही रक्कम ठेकेदारांच्या बयाना रकमेतून वसूल केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर आमरण उपोषण मागे घेऊन नगर परिषदेत सहकार्य करावं असं आवाहनही प्रशासनाने केलं. हे पत्र मुख्याधिकारी अजय नरळे व नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलं. यावेळी अमेय जाधव, अण्णासाहेब शेंडुरे, गणेश वांगडे, दिनकर ससे, धनंजय धायगुडे, अमर माने, रुपाली उगळे, किरण कांबळे, राजेंद्र वांगडे, वैशालीताई कंगणे, शहर प्रमुख संजय पाटील, सचिन सादळे, उमेश लोंढे, निळकंठ माने, शिवाजी शेटके, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, भरत मेहते, नितीन काकडे, विक्रम सावंत, सागर शिंदे, संतोष परेड, बबलू मुदाळे, सुहास माने, दादा सुकामते, भरत देसाई, संदीप भंडारे, निलेश कदम, सचिन माळे, शुभम पांढरबळे, योगेश पाटील, ओमकार जांभळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मराठी एस न्यूज साठी हुपरीहून सतीश कंकणे.